महाशिवरात्र म्हटलं ना तर मला पहिला आठवतो तो महाप्रसाद. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना जो असायचा आखाड्यातला महाप्रसाद. आम्ही लहानपणी राहायचो तिकडे चाळ सिस्टीम होती आणि आजूबाजूच्या एरियाला भोईवाडा मिळाला आणि त्या भोईवाड्यात महाशिवरात्रीचा मोठा उत्सव असायचा. एक प्राचीन शिव मंदिर होतं तिकडे. तिकडे खूप गर्दी असायची महाशिवरात्रीला. आणि दुसऱ्या दिवशी जो आखाडा असं 2-3 पायऱ्या असं चढून वरती अशी एक मोकळी जागा होती. तिकडे त्याला आम्ही आखाडा म्हणायचो. तिकडे दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असायचा. जेवण अतिशय सुंदर जेवण. म्हणजे असं जेवण मी दुसरीकडे कुठेच खरंच जेवलेली नाही. वरण, भात, लिंबू, तूप, भाजी, आमटी आणि अतिशय सुंदर असा शिरा. अतिशय सुंदर जेवण. त्याची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. त्याच्या आदल्या दिवशी त्या आखाड्यात एक असं मोठ्याच्या मोठा मांडव घातला जायचा आणि तिथे प्रत्येकजण काहीतरी काम करायचा. कोणी भाजी निवडायचा, कोणी तांदूळ निवडायचा. ज्याला वाटेल ती कामं तो करायचा. कोणी भांडी घासायचा. प्रत्येकजण आपला काहीतरी सेवा तिकडे देत असायचा. आणि मग त्या आखाड्यात आम्हाला पडद्यावरचे पिक्चर पण आम्ही पाहिले. आपली एक चादर घेऊन जायची आणि जागा अडवायची आणि रात्रभर ते पिक्चर बघायचे. मध्ये मध्ये ते पिक्चर बंद पण पडायचे. पण तो आनंद खरंच अवर्णनीय होता. त्या चाळीत जिकडे आम्ही राहायचो तिकडे दिवाळीला एकमेकांकडे फराळाचे पदार्थ आम्ही द्यायचो. खरंच अभ्यंग स्नान करायचो. पहाटे उठायचो. गुलाबी थंडी पडलेली असायची आणि मग फटाके उडवायचो. खरंच किती सुंदर दिवस होते ते. मंतरलेले दिवस. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.